आपण कांदा भजी करणार आहोत। त्याच्यासाठी बारीक कांदा कापून घेऊया। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया। त्याच्यामध्ये मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकूया, थोडीफार, जास्त पण टाकू नये। पूर्णपणे मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर हळद पावडर टाकूया। हळद पावडर पण चांगली मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर सोडा टाकू। ते पण एकदम मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर बेसन पीठ टाकून थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या। चांगलं आता मिक्स झालेले आहे। परत थोडं बेसन पीठ घेऊया। भजी कारण चांगली आणि कुरकुरीत झाली पाहिजे, त्याच्यासाठी थोडं बेसन पीठ जास्तच लागेल। चांगलं आता मिक्स करून घ्या। अजून थोडं बेसन पीठ टाकूया। थोडं पाणी टाकून घ्या आता। चांगलं मिक्स होईपर्यंत हाताने धरायचं। चांगलं मिक्स झालेले आहे। आता एकदा बघू, परत एकदा मिक्स झालेली आहे पूर्णपणे। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स झालं आहे। आता आपण गॅसवरती कढईमध्ये तेल ओतून घेऊ। तेल आता गरम होईपर्यंत वाट बघूया। थोडा 2 मिनिटं टाइम लागेल। आपण एकदा बघू गरम तेल झालं की नाही। तेल गरम झालं आहे। आता आपण सुरुवात करूया भजी काढण्यासाठी। बघा, पूर्णपणे तेल तापले आहे आणि भजी कशी त्याच्यामध्ये नरम होत आहे। आता आपण एकदा भजी उलटी करूया त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या साईडनी चांगली भाजून निघन। चांगली लाल होतपर्यंत चांगली भाजून घेऊया। आता झालेली आहे। आता आपण साईडला काढून घेऊ। आपण आता साईडला काढलेली आहे। पुन्हा एकदा आपण भजी टाकलेली आहे। अशाच रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। बघा, आपण बघू शकता प्लेटमध्ये भजी आता बघा किती नरम झालेली आहे, कुरकुरीत। हे बघा कसं झालेली आहे।